हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ऋग्वेदिक काळ म्हणजेच वैदिक काळ. त्याचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 1500 ते 1000. हा काळ पूर्व वैदिक काळ म्हणूनही ओळखला जातो. स्रोत कोणते कोणते आहेत? मुख्य स्रोत आहे ऋग्वेद. 4 वेदांपैकी सर्वात जुना वेद आहे हा. सुमारे 1028 ऋचा आहेत यामध्ये. इतर स्रोत कोणते कोणते आहेत? दुसरे वेद जे की सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे आहेत. हे थोड्या नंतरच्या काळात आलेले आहेत. ऋग्वेद वरती सांगितल्याप्रमाणे ह्याच्या ऋचा आहेत 1028. देवताची स्तुती आहे यामध्ये. सर्वात जुना वेद म्हणून ओळखला जातो. यजुर्वेद काय आहे? यज्ञविधी व पूजा पद्धतीचे वर्णन यजुर्वेदामध्ये केलेले आहे. सामवेदामध्ये संगीताशी संबंधित सर्व ज्ञान आहे आणि हे संगीत सगळे कशाशी संबंधित आहे? यज्ञात गाण्यासाठी वापरण्यासाठी होत आहे. आजचे जे संगीताची उत्पत्ती आहे ती सामवेदामधूनच झालेली आपल्याला आढळून येते. अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय काय आहे? सामान्य लोकांचे जीवन कसे होते, जादूटोणा कसा करायचा, आरोग्याशी संबंधित ज्ञान पण होते. आणि यामध्ये अजून एक गोष्ट होती की राजांनी राज्य कसं करायचे, त्यांची शासन पद्धती कशी चालवायची हे पण अथर्ववेदामध्ये होते. नंतरचे कोणते कोणते ग्रंथ आलेले आहेत हे खाली दिलेले. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे धर्म, तत्वज्ञान या संबंधीचे ग्रंथ आलेले आहेत. आता आपण बघूया वैदिक काळाचे भौगोलिक क्षेत्र. हे इथे तुम्ही बघा पूर्ण चार्ट मध्ये की वैदिक काळ, अर्ली वैदिक पिरियड किती होता. आर्याचे प्राचीन वास्तव्य सप्त सिंधू प्रदेशामध्ये होते. सप्त म्हणजे काय? 7 नद्यांचा प्रदेश आहे हा. त्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत? ह्या नद्या लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. सिंधू, सरस्वती, रावी, व्यास, चिनाब, झेलम, सतलज या सगळ्या नद्या आहेत. जे की सरस्वती लुप्त झालेली आहे आता. आजचा पंजाब आहे. यामध्ये कोणते कोणते क्षेत्र येते आजच्या? तर आहे पंजाब, हरियाणा, वायव्य भारत व पाकिस्तानातील काही भाग येतो यामध्ये. राजकीय जीवन कसे होते ते पाहूया आता आपण. इथे जन झालंय, हे जन आहे. जन म्हणजे काय? लोक, म्हणजे जनजातीय जो समाज आहे ते समाजाचे एकक होते. सुरुवातीचे जे सर्व सामाजिक घटक होते ते हळूहळू जुळणी होत चाललेली आहे, ते आपण बघू शकता. जसं की जने समाजाचं हे एकक झालेले. मग या जनाचं प्रमुख कोण होते? राजन होते, म्हणजेच राजा. राजाची निवड कोण होती? राजाची निवड कोण करत होते? की हे लोक करत होते. म्हणजेच थोडक्यात लोकशाही होती. राजाला सहाय्यक कोण कोण होते? पुरोहित होते. इथे एक्झाम्पल आहेत बघा. वशिष्ठ, विश्वामित्र. मग त्याच्यानंतर येत होते सेनानी, ग्रामणी, जे खालच्या स्तरावरती काम करत होते. ह्यामध्ये मग राजांना अजून सहाय्य करणारे सभा व समिती होत्या. हे सभा व समितीमध्ये प्रमुख निर्णय घेणाऱ्या संस्था होत्या. प्रारंभी लोकशाहीची झलक यामध्ये आपल्याला दिसून येते. सैन्य नव्हते असे, म्हणजे स्थायिक सैन्य नव्हते. गरजेप्रमाणे ते सैन्य गोळा करत होते. म्हणजे इतरच्या काळात ते गोपालन किंवा पशुपालन आणि शेती करायची. आता आपण पाहूया वैदिक काळातील सामाजिक जीवन. पितृसत्ताक समाज होता. वर्णव्यवस्था उदयास येत होती हळूहळू. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पण कठोर जातीभेद दिसून येत नव्हते. हे 4 श्रेणी होत्या, वर्णव्यवस्था होती, पण असं कठीण नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो जन्मावर आधारित नव्हतं. हे कशावर अवलंबून होते? की त्यांच्या कामावर अवलंबून होत्या. कोणी काही बनवू शकत होते. स्त्रियांना उच्च स्थान होते वैदिक काळामध्ये. स्त्रिया, जसं मागं बघितलं आपण सभा आणि समिती, त्यामध्ये स्त्रियांना सहभाग होता. त्या सभासद होऊ शकत असत. तेव्हा या स्त्रिया ज्या आहेत त्या काळातील त्या काळातील उच्च शिक्षित ह्या स्त्रिया आहेत, जे इथे नावे आहेत बघा. गार्गी, लोपामुद्रा, अपाला, ह्या तिघींचे नाव लक्षात ठेवा तुम्ही. त्या काळामध्ये सती प्रथा आणि
बालविवाह हे अस्तित्वात नव्हते. आश्रम व्यवस्था सुरुवात झालेली होती. आश्रम व्यवस्था म्हणजे काय, की आयुष्याचे 4 टप्पे. पहिला टप्पा आहे ब्रह्मचर्य, जे गुरुकडे शिक्षण घेतले जायचे. गृहस्थ, संसार व सामाजिक कर्तव्य पार पाडायचे या टप्प्यामध्ये. वानप्रस्थ, यामध्ये एकांतवास घ्यायला लागत, असं साधं जीवन जगायचं. नातीगोती सांभाळली जात असते यामध्ये. संन्यास, चौथी स्टेप, यामध्ये सर्व नात्यांचा त्याग करायला लागत असे आणि आत्मज्ञानाचा शोध घ्यायला लागत. ही होती 4 टप्पे. आर्थिक जीवन पाहूया आपण. गोपालन हे मुख्य व्यवसाय होता. गायी ही संपत्ती मानली जात असते. तुम्हाला माहितीच आहे की वैदिक काळातील लोक किंवा जे आर्य लोक होते ते गायींना फार महत्व देतात. जसं की आता पण हिंदू पद्धतीत आपल्याला दिसून येते. कृषी अस्तित्वात होती, पण दुय्यम होती. म्हणजे गोपालनाच्या दृष्टीने कृषीला दुय्यम स्थान म्हणू शकतो, येत होतं इथे. संपत्तीचे निर्देश, इथे संपत्तीसाठी अजून एक स्पर्धा करायचे, जी की गविष्टी म्हणून ओळखली जायची. यामध्ये काय असायचं, गायी मिळवण्याची स्पर्धा करायची. ज्यांच्याकडे जास्त गायी तर सगळ्यात श्रीमंत असं असायचं. चलन नव्हते, ऑब्व्हियस आहे. वस्तू विनिमयाची प्रणाली होती, म्हणजे बार्टर सिस्टीम होती. व्यवसाय काय काय होते, विणकाम, सुतारकाम, रथनिर्मिती, चर्मकार काम हे होते, ज्याला समाजामध्ये महत्व होते. धार्मिक जीवन बघूया आपण. निसर्गपूजक, देवतांचा निसर्गाशी संबंध असं असायचं. आता बघा इथे दिलेले इंद्र कोण, कशाची देवता, पर्जन्य व युद्ध देवता असा उल्लेख आढळतो. आणि जे आपले वेद आहेत त्यामध्ये सर्वाधिक जास्त उल्लेख कुणाचा आहे तर इंद्रचा, इंद्रदेवतेचा. त्यानंतर कोण येतं, अग्नी. यज्ञ देवता मानली जात होती. देवता व मानव यांच्यात दुवा मानायचे अग्नीला. म्हणूनच काय ते वैदिक लोक यज्ञपूजा करत असत. वरुण, वरुण म्हणजे काय, ऋत, नैसर्गिक नियम याचा रक्षक असं वरुण देवतेला मानलं जायचं. अन्य, वरुण म्हणजे काय, वारा. अन्य देव पण होते, त्यामध्ये येतात सोम, उषा, यम, सूर्य. मूर्तीपूजा नव्हती, मंदिरे नव्हती. फक्त यामध्ये आपल्याला जास्त काय दिसून येतं, यज्ञपूजा दिसून येते. यज्ञकर्म आणि स्तुती प्रार्थना हे धर्माचे मुख्य माध्यम मानले जायचे. सांस्कृतिक जीवन बघूया. मुखोद्गत परंपरा होती. ग्रंथ तोंडपाठ केले जात असायचे. म्हणजे काय, की इथे वैदिक जे लोक होते तेव्हा त्यांना लेखन कला अवगत झालेली नव्हती. त्यामुळे ते काय करायचे, की जी गुरु परंपरा आहे त्याच्या थ्रू जे गुरु आहेत ते त्यांच्या शिष्यांना ग्रंथ तोंडपाठ करायला लावायचे आणि हीच प्रथा पिढ्यानपिढ्या चालत जायची. वैदिक काळातील भाषा कोणती होती, संस्कृत भाषा ही मुख्य भाषा होती. संगीत, नृत्य, धार्मिक विधींचा भाग होते. वस्त्र कोणकोणते होते, ऊन व सूत हे होते. आणि काही लोक आहेत जी झाडांच्या साली वगैरे त्यापासून पण वस्त्र बनवायचे. अलंकारामध्ये होते सुवर्ण, तांबे, हाड, शंख यापासून अलंकार बनवले जात असत. युद्ध व संघर्ष बघू आता आपण. अनेक जातींमध्ये संघर्ष चालायचे. प्रसिद्ध युद्ध आहे दशराज युद्ध. भरत कुळातील सुदास विरुद्ध इतर 10 जमाती होत्या. ते भरत जे होते ते सुदास कुळातील होते आणि त्यांच्या विरुद्ध 10 जमाती होत्या. कौटुंबिक जीवन पाहूया. संयुक्त कुटुंब पद्धती असायची. झोपड्या लाकडाच्या व गवताच्या असायच्या. भटकंती करणारा समाज असायचा. घरे माती कुडाची असायची. शेणमातीने त्याला सारवलेलं असायचं. महत्वाच्या संज्ञा व शब्द बघूया. हे या संज्ञा बघून आजकालचा जो ट्रेंड आहे एमपीएससी युपीएससी मध्ये हे संज्ञांवरती जास्त भर दिलेला आढळून येतो. बघा, सभा विचारतील, मग त्यामध्ये कोण कोण असायचं किंवा सभेचं
स्वरूप कसं असायचं असं विचारतात. त्यामुळे ह्या संज्ञा जास्त महत्वाच्या आहेत. आपण मग इथं पाहूया. तुम्हाला याची स्क्रीनशॉट पण काढून घेता येईल. संज्ञा आणि अर्थ पाहू. राजन. राजन कोण? जनजातीचा प्रमुख. सभा ज्येष्ठांची सल्लागार समूह असायचा. समिती जनतेचे प्रतिनिधी समूह असायचे. यज्ञ धार्मिक याग संस्कार असायचे. ऋत ऋत म्हणजे काय? सृष्टीचक्र. नैसर्गिक जे चक्र आहे म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हे सगळं त्यांना माहिती असतं. ह्याला त्यांनी काय नाव दिलं होतं? ऋत. ते लक्षात ठेवा. दस्यू. दस्यू म्हणजे कोण? अनार्य किंवा आर्यतर लोक. म्हणजे आर्य सोडून जे लोक आहेत, म्हणजे जे भारतातल्या अगोदर राहिलेले जे लोक होते त्यांना म्हणायचे अनार्य किंवा दस्यू. द्रविडियन लोक हे पण आजकालची टर्म यूज करतात. सारांश तक्ता. घटक वैशिष्ट्य. कालावधी. हे काय? समरी दिली. आपण मागे सगळ्यात काय शिकलं ते समरी आहे. यामध्ये आहे वैदिक काळाची कालावधी काय? इसवी पूर्व 1500 ते 1000. प्रदेश कोणता? तर सप्तसिंधूचा. अर्थव्यवस्था पशुपालनाधिष्ठ होती. धर्म निसर्गपूजा यज्ञ केंद्रित होती. शासन पद्धती जनजातीय राज सभा समिती होती. त्यात स्त्रियांची स्थिती सन्माननीय. शिक्षण व सभेचा हक्क होता त्यांना. भाषा वैदिक संस्कृत होती. वर्ण व्यवस्था 4 वर्ण उदयास आले होते, पण कठोर जातीत नव्हता. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी काही होमवर्क क्वेश्चन आहेत, ते बघून घ्या. आणि तुम्हाला याचे आन्सर आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. जॉईन टेलिग्राम चॅनल करा. फर्स्ट टाइमरसाठी आणि रिपीटरसाठी वेगवेगळं आहे. थँक्यू. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.